आणि कोणासाठी जीव देतेस? या माणसासाठी लायकी तरी आहे का याची? मला नाही जगायचंय. मी जिवंत राहिले ना तर मला केदारचा चेहरा बघावा लागेल आणि मला ते नाही करायचंय. माझ्या चेहरे नाही होणार ते. मी नाही माफ करणार याला. तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. केदार काकांनी खूप मोठी चूक केली. चूक नाही, मी म्हणते खूप मोठा गुन्हा केलाय. त्यांनी तुमचा विश्वासघात केला. हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण हे सगळं त्यांनी का केलं? तर बंटी मामांच्या शरीरात असलेल्या शतग्रीवच्या सांगण्यावरनं हे सगळं केलंय त्यांनी, ज्याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. शतग्रीव? कोण शतग्रीव? काका, मी या घरात आले कारण यांच्या जीवाला धोका होता. पण मग इथे आल्यानंतर मला हळूहळू रुपाली म्हात्रेचं खरं रूप कळायला लागलं. खूप आशेनं आली आहे तुझ्याकडे. मला मदत करशील? कुणाच्या तरी जीवाला धोका आहे. ही अद्वैतची आई ममता. अद्वैत लहान असताना ममता आम्हाला सोडून देवाघरी गेली. या अख्ख्या घरात आता सगळीकडे फोटो लागणार. पण सगळ्यात आधी आता नेत्राचा फोटो लागणार. नेत्रा मरणार. तहान भुकेनी तडफडून तडफडून मरणार. हे बिंडोक राजाध्यक्ष, सांग तुझ्या लाडक्या सावित्र बहिणीला म्हणावं श्लोकाची उकल करून सांग आम्हाला, मग आम्ही सोडतो तुला.